सकाळ सकाळी पाऊस यायलाय. दिसायलाय का पाऊस? मी फास्ट रेकॉर्ड नाही करू शकत त्याच्यात. त्यांना आता सध्याला पुरण शिजत आहे. पलट. तर दिव्या काम करेली आज. कधी नाही रोज. आणि प्रतीक्षा कधी नाही ते आज पूजा पण करायली. नंतर त्याचं जेवण तयार करायला आम्ही. मम्मी पोळ्या गेली आहे इथं. मम्मीची पोळी झाली. मी इथं पापड भाजायले. शांत बसा ना. पता पता शांत बस. शांत बस. आणि मी कॅमेरा उचलले की मॅडम काम करायला लागते. त्या आपण आपलं काम करूयात. पापड भाजायचं. पापड तळूयात. दिव्यानी भरीत तयार केली. हा या खायला सगळे. मी खाऊन झाल्यावर या. काय? मी भरीत खाऊन झाल्यावर या. नाही तसं तर काय राहणारच नाही या. त्यामुळे यायचा प्रश्नच नाही. झाली आता आमची भजीवाली भजी करायली आहे. कितीला प्लेट? ओ भजीवाली माझ्यासाठी सगळं फ्रीच आहे. बदल्यामध्ये भांडे घासून घेणार ना म्हणून फ्री द्यायची. तर आता आम्ही चाललो मंदिरात निवद दाखवायला खंडोबाला. आज घरात बसायचं सोडून इथं बाहेर येऊन दुकानात येणे असले चपलीचे खेळ खेळायला. आणि ही येण्याला वाटतं ते करायचं ना, ते नाही करणार आणि घरच्यांवरच अजून रुसून बसणार. तर तुम्हाला तिचा काय म्हणतात मोबाईलचा कॅमेरा, काय कॅमेरा नाही कवर दाखवायची. आणि फक्त हॉटस्पॉट घेण्यासाठी आली आहे. बाकी 4 वाजता त्या दुकानात एक जण बी आलं नव्हतं. आणि ही पण. तर त्या दिवशी दिव्या आणि प्रतीक्षा मंदिरात जाऊन निवद दाखवून आले होते. आणि दुसऱ्या दिवशी आता याच्या पुढे जे आहे ते आम्ही दुसऱ्या दिवशी सगळेजण मिळून मंदिरात दर्शन करायला आणि फिरायला पण गेलो होतो. ते तुम्ही पुढे बघा. आता आम्ही चाललो खंडोबाच्या जत्रेला. रविवार आहे. काय करायचं जाऊन काय करायचं? खाऊन यायचे फक्त, बाकी काय नाही. आज गर्दी कमी आहे ना कालच्यापेक्षा. तर आत्ता आमचं दर्शन झालं आणि लय गर्दी बापरे. त्याच्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतो. तसं तर नॉर्मल डे दिवशी आल्यावर दर्शन भेटतंयच. त्यामुळं नाही घेतलं तरी काय बोलणार. तरी दिव्या एकटीच चालल्या तर येडाईच्या मोबाईल हातातून कॅमेरा काढला की हिला बाकी काय धुंद नसते. एवढी मोठी लाईन आहे.
एवढे घे बघा. त्याच्यात आम्ही पण दिसतो सगळे दिसतो. तू पण दिसतो. छान आहेस. चला जास्त रोजीने भाडं लावू का? आमची गुच्ची ब्रँडचे चप्पल सही ठिकाणावर आहेत. कोण घेतले नाही. ब्रँडेड चप्पल सगळ्यांची चप्पल आहेत ना? आहेत. सगळ्यांची ब्रँडेड चप्पल आहेत. चला आणि आम्ही मग पुढी दर्शन घेऊन बाहेर आलो होतो, फिरत होतो आणि इथं वीरचा फोटो बॅनरवरती लावला होता खंडोबाच्या. ते काय घ्यायला इथं आहे का 10चा माल? काय घ्यायला? हां तर नियमाप्रमाणे आम्ही 10च्या मालावर आलो. अपने बजेट में आने वाला है. काय आपल्या बजेटमध्ये येणार सामान. बाहेर आलो होतो, फिरत होतो आणि इथं वीरचा फोटो बॅनरवरती लावला होता. काय घ्यायला मॅडम? 10चा माल आहे तिथं. चला कुठं? तिथं ऐकूया. रेडी काय खायचंय? नवीन आहे भारी. वडापाव पहिल्यांदाच संपलाय. काय वाटत नाही. खा भुक्कड खा 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 तू. लागलं तर पाणी पण आहे. काय पाणी नाही येत. मिरची नको का? तिकडच नाही. काकू चांगलं नाही म्हणाले बघा. थंडगार आहे. चला खात जायचं. खा त्यापेक्षा रस पिऊया. रस तेवढी मजा. कुठं चाललो आपण? तुम्हाला काय खायचं? तुम्हाला आता काय खायचं? पाणीपुरी. इथं खायचं. इथं खाऊ कर दे म्हणजे हे चांगलं. 2 भेळ 3 पाणीपुरी. देऊया तिखट पण. मला पण भेळच. देऊया जास्त चटणी. 3 भेळ 2 पाणीपुरी. 2 भेळ 3 पाणीपुरी. 3 भेळ 2 पाणीपुरी. नक्की नक्की. घेऊन नंतर बघूया. हा मग आता सांग ना. 4 भेळ 2 पाणीपुरी. अगं 4 भेळ 2 पाणीपुरी. काय खाऊन पडायचं का? खाऊन पडायचं म्हणते नाला. गड्डा नाहीये. गड्डा नाही आहे. तुला पकडून मारतील. पाणीपुरीचं वेट करत बसलं जातं सगळं. भैया पाणीपुरी किती वेळा झाला देतच आहे. यांचं तर आलंय. आमचं अजून यायचंच आहे. कितवी बार आहे सगळी सांगायची. एवढी जातीये तुला? जातीये? देणार आहे मला? दीदीचं शिकले. घे घे घे. स्वतः घे. तू पिणार आहे ना?
घेऊन 2 महिने झाले असेल माझी बघा मी सगळ्यात जास्त खाल्ले तू भुक्कड आहे. एने टाका कचऱ्यासाठी जबाबदार आम्ही 5 लोक. ऐश्वर्या झालं तरी अजून व्हायचं आहे. 5वी पण पडली आहे, फक्त शूट करायचं राहिलंय. जत्रा फिरून झाली आणि आता आपापल्या घरी चाललो आम्ही. जत्रेत फक्त मला रस चांगला वाटला. तू बोल बाई, तू बोलायचं महत्वाचं. चांगला वाटला ना. पाणीपुरी चांगली होती, भेळ चांगली होती, वडापाव पण चांगला वडापाव होता. तर थंडगार. दिदीच्या म्हणण्यानुसार वडापाव घेतले पण अजिबात चांगला नव्हता. मी काय खा म्हणलं होते का बळजबरी? तू काय म्हणली गरम आहे घे म्हणजे बाई गरमच आहे म्हणली. हात लावल्यावर मी तिला म्हणले. माझ्याकडे ऐश्वर्या दिदी ऐश्वर्या हात लावली होती ना. बिलकुल गरम नव्हता पण ते वडापाव हात लावली होती ना पण तू. टेस्टला पण काय, पाणीपुरी मध्ये तर फक्त पाणी, कांदा नाही काय का कांद्याची पावडी नाही ती कांदा. कांदा पण नाही, शेव पण नाही, काय नाही. पाणीपुरी विकत ना घरी केला किती भारी. तू तिला शिकव एकदा. त्या बाबाला एवढा मोठा ठेला होता त्याचा. आणि तुझी आला पुढे त्यांनी आहेत पाठीमागाचं बाजू. 3 मैत्रिणीमुळे एवढं बडबड करते तर एवढा उशीर लावायला चालायला. आम्ही दोघी आलो आणि फास्ट चालायला. तर घरी आलेलो आहे. शी